अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. ओम. श्री भगवान वाच देखपा जनकाधिका कर्मजात अशेक न सांडिता मोक्षसुख पावते झाले. ज्ञानेश्वरी नित्यपाठामधला जो कर्मयोगाचा भाग आहे, अर्जुनाला विविध प्रकारे समजावणं चाललेलं आहे की कर्म करणं कसं योग्य आहे. आणि त्याच्यामध्ये मुख्य धारणा कर्मयोगाच्या ज्या सांगितल्या गेल्या की तू शरीरपर होऊन राहू नकोस, तू हा शरीरपरा नव्हावे. शरीरपर म्हणजे सारखं उपभोगाच्या भूमिकेतून कर्म करू नकोस. कुठलंही बाह्य कर्म करत असताना, अगदी रोजचा व्यवहाराचं कर्म करत असताना पण त्याच्यामधून ज्या काही मटेरियल गेन्स आहेत त्याचा विचार माणसाने सतत करत राहता कामा नये. तशाने काय होईल तर ते अंतःकरण सारखं मर्यादित उपभोगांशी बांधलेलं राहील आणि त्याला ईश्वराचा वेध घेण्यासाठी म्हणून जे बळ पाहिजे ते येणार नाही. म्हणून कर्मयोगाची आवश्यकता अतिशय आहे. कारण की कितीही तुम्ही आत्मज्ञान असं घोकलं तरी सुद्धा अंतःकरण जर का सबळ नसेल ते ज्ञान ग्रहण करायला. नाहीतर साधी गोष्ट आहे, म्हणजे खरं सांगायचं तर सिम्प्लिफाईड परमार्थ 2-3 वाक्यातच संपतो की सगळीकडे विश्वामध्ये चैतन्य तत्व आहे, त्याला देव असं म्हटलं जातं. काही नावं भरपूर देता येतील, ब्रह्म, देव, ईश्वर, शक्ती. आणि त्याच्यामधून ते माझ्या आतमध्ये पण आहे, मी त्याचा एक अंश आहे. एवढंच खरं तर अध्यात्म आहे आणि ते अनुभवायचं आहे. पण अनुभवायचं आहे म्हटल्यानंतर कशाच्या माध्यमातून अनुभवणार? अंतःकरणाच्या माध्यमातून अनुभवणार. बुद्धीने ते समजून घेणार आणि मग त्याचा अनुभव घेत राहणार. कशाने? अंतःकरणाने. पण येतच नाही तर दिवसभरात आमच्या मनात कधी की अशा प्रकारे मी ईश्वराचा अंश आहे वगैरे, वाटतच नाही. एक ईश्वर कोणतरी वेगळा आहे, तो माझा नियमन करतो आहे. मी काहीतरी चांगलं केलं तर त्याच्याबद्दल चांगलं फळ मला मिळेल, काहीतरी वाईट केलं तर तो मला शासन करेल. अशा प्रकारे ईश्वर आणि माझा संबंध एक प्रकारचा भीतीचा आहे तसं नसून मीच ईश्वर स्वरूप आहे, माझं मूळ स्वरूपच हे ईश्वराचं स्वरूप हे एकच आहे. हे ज्ञान होण्यासाठी म्हणून ते अंतःकरण तितकं सक्षम लागेल आणि ती मशागत अंतःकरणाची कर्माच्या माध्यमातूनच होत असते. म्हणून कर्म करणं हे इनेव्हिटेबल आहे, कारण करावंच लागेल. रोजची शरीरयात्रा पिचते न प्रसिद्धेत कर्मणः. सकाळी उठल्यानंतर दिवसभराची आमची शेड्यूल नीट चालायला हवं असेल तरी सुद्धा कर्म करणं भाग आहे. पण तितक्यापुरती मर्यादित न राहता अंतःकरण आत्मज्ञानाला योग्य करत नेणं हे कर्माच्या सहाय्याने होत असतं. म्हणून गीतेने मोठा भाग, पहिले 6 अध्याय हे कर्मयोगाला वाहिलेले आहेत. याचं कारण ते आहे की नुसतं ज्ञान ज्ञान असं म्हणून ते एकतर प्राप्त होणार नाही आणि दुसरं म्हणजे स्थिरावणार नाही. म्हणून कर्माचे अनेक आस्पेक्ट या सगळ्या विभागामध्ये सांगून झाले. आणि त्याच्यानंतर एक यज्ञचक्राचा भाग आपण बघितला की केवळ कोरडं कर्म असं म्हणून माणसाला इच्छा होत नाही. एक समर्पणाची भावना माणसाच्या अंतःकरणात सदोदित असते. म्हणजे ईश्वराबद्दल एक प्रेम पण असतं. जसं भीती आहे तशाबद्दल त्याबरोबरच प्रेमाची भावना पण आहे. आणि त्या भूमिकेतून केवळ आपली उन्नती न साधता त्याच्याबरोबर इतरांना पण सहाय्यभूत होऊन राहावं, असं एक सात्विक कर्माचा भाग गीतेने यज्ञकर्माच्या माध्यमातून सांगितला. मग त्याच्यामधून यज्ञ ही संकल्पना, त्याच्यामधून ईश्वराला समर्पण करण्याची भूमिका, कुठलीही गोष्ट, आणि त्याच्या केवळ ईश्वर हा एक काल्पनिक न मानता आमच्या आजूबाजूच्या सृष्टीमध्ये जे जे काही भूतमात्र, जे जे काही व्यक्ती आमच्या संबंधात येतात हे ईश्वराचे स्वरूपच आहेत. म्हणून त्यांच्याशी आम्ही ज्यावेळेला वागतो त्याच्या माध्यमातून आम्ही ईश्वराची पूजा करतो. अशी एक मोठी भूमिका गीतेने यज्ञ प्रकरणामध्ये सांगितली. त्याला अनेक उदाहरणं पण कर्मयोगाच्या अध्यायात स्वामीजींनी पण दिलेली आहेत की कशा प्रकारे एखादी व्यक्ती ज्ञानी असते त्यावेळेला ती केवळ तिचं ज्ञान, मटेरियल ज्ञान एखाद्या गोष्टीमधलं आणि
आध्यात्मिक ज्ञान याच्यामध्ये जो फरक आहे तो हा आहे की आध्यात्मिक ज्ञान असलेली व्यक्ती खरी जर का बघायची असेल तर काही वेळा ते एकांतात राहील, लोकांशी पासून अलिप्त राहील, पण ज्या वेळेला लोकांशी संबंधित होऊन राहते त्यावेळेला आपण सहज रीतीने कुणाच्याही उपयोगी पडावं अशा प्रकारच्या भूमिकेमध्ये ते असते. चला त्यांनी उदाहरण, प्राध्यापक सोनोपंत दांडेकर म्हणजे मामा दांडेकर असं जे म्हणत, ते SP कॉलेजचे प्राचार्य होते आणि त्यांना जो काही पगार मिळायचा त्यावेळेला, तर म्हणजे कॉलेजमध्ये त्या काळामध्ये फारशी काही आर्थिक परिस्थिती लोकांची चांगली नसायची, पण मुलांना शिकायचं असायचं आणि त्यामुळे फी भरू शकणार नाही अशा प्रकारची मुलं असायची. तर ह्यांच्या सॅलरीमधला कित्येक भाग अशा प्रकारच्या मुलांची फी भरण्यात ते होत असत. कुठेही गाजावाजा नाही. ज्ञानी व्यक्ती आता मी पुण्यकर्म करतो अशा प्रकारच्या भूमिकेत नसतात, वेगळं काहीतरी करू. त्यांचं सहज वागणं बोलणं हे इतरांना सुख होणं, त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी अहिंसेचं भाष्य करताना म्हटलंय की जगाची हा सुखोद्देश आहे. लोकांना सुख प्राप्त व्हावं, जगाला सुख प्राप्त व्हावं अशा प्रकारे शरीर वाचा मानसे अशा प्रकारे वावरणं. शरीर वाचा मानसे याचा अर्थ शरीराने उपयोगी कर्म करणं एक, वाचेने चांगलं बोलणं दुसरा भाग, आणि मानसे म्हणजे खूप कठीण आहे की लोकांच्या बाबतीत स्वाभाविक मित्रत्वाची भावना ठेवावं. कठीणच आहे हे. कोणाबद्दलचं अहित व्हावं असं मनात पण नाही यावं. जनरली माणसाला प्रत्यक्ष काही कोणाचं अहित करायची हिंमत नसते, खरं सांगायचं. इच्छा असू शकते पण हिंमत नसते. पण त्याच्या मनामध्ये अशा प्रकारची भूमिकाच येत नाही. अशा प्रकारची उंचीची अहिंसेची भूमिका गीतेने सांगितली, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली. तसं यज्ञकर्म याचा अर्थ केवळ एका ठिकाणी स्वतःला बसवून काहीतरी उपासना कर्म करणं, ते प्रत्येकाच्या आवडीनुसार करेल न करेल, त्याच्यामधून ती भूमिका नाहीये. पण यज्ञकर्म याचा अर्थ यज्ञार्थ कर्म असा गीता शब्द वापरते की लोकांना उपयोगी होईल अशा प्रकारे सर्वांनी मिळून. म्हणून आपण जो शांती मंत्र पण जो आता म्हटला, ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु, एकत्रित रीतीने उपासना करतात. जे भोग भोगू ते पण एकत्रित रीतीने भोगू. जो पराक्रम करू सहवीर्यम करावा होय, तोही एकत्रित रीतीने करू. तेजस्विना वधितम असतो, आमचं अध्ययन तेजस्वी हो. अध्ययन तेजस्वी हो म्हणजे एक भाग म्हणजे आम्हाला जे वाचतोय ते समजू, ज्याचा अभ्यास करतोय त्याचं मूळ तत्व समजू देत, आणि त्याच्यातून आमचं अंतःकरण तेजस्वी हो. केवळ ते वैचारिक स्वरूपात न राहता आमचं व्यक्तिमत्व तेजस्वी हो. मा विद्विषावही, आम्ही एकमेकांचा द्वेष करू नये. कॉम्पिटिटिव्ह सेन्स आमच्या मनात नसू देत असं म्हणायचं. सगळ्यांनी मिळून एकत्रित रीतीने करू. काही सगळ्यांमध्ये तत्व तेच आहे. त्यामुळे असं काही नाहीये की एखाद्याची गोष्ट अध्ययन चांगलं झालं म्हणजे दुसऱ्याचं काही प्रॉब्लेम होतो, काही होत नाहीये. सगळेजण एकमेका सहाय्य करू असं म्हटलं जातं. त्या भूमिकेत राहणं याला यज्ञार्थ कर्म असं गीतेने म्हटलंय. आणि असं करत असताना अर्जुनाला तो ज्या भूमिकेमध्ये आत्ता आहे की युद्ध करायचंय, नंतर त्याला राज्य मिळवायचंय, आपल्याच चुलत भावांना मारायचंय, ह्या सगळ्या गोष्टींमधून त्याला कोणाचा तरी आदर्श असण्याची आवश्यकता आहे. जसं मध्यंतरी सत्संग केंद्रामध्ये ते जे ग्रुप डिस्कशन झालं होतं की आदर्श असायला पाहिजे का नसायला पाहिजे, रोल मॉडेल कोणी असायला पाहिजे का. तसं भगवंत इथे अर्जुनासमोर एक रोल मॉडेल ठेवतात. कोण तर जनक राजा. कर्मणैव ही संसिद्धी अस्तिता जनकादया, की असं तू पहिल्यांदा मी तुला सांगतो याच्यातला भाग नाहीये असं भगवंत म्हणतात. हे पूर्वापार चालत आलेलं आहे आणि राजे लोक हे करत आलेले आहेत. म्हणून ह्या योगाबद्दलचं ज्या वेळेला 4थ्या अध्यायात पुढे सगळा भाग येतो त्यावेळेला कृष्ण असं त्याला म्हणतो की मी हा योग पूर्वी सूर्याला सांगितला, मग सूर्यानंतर मग तो पुढे परंपरेने पुढे आला. त्यावेळेला अर्जुन म्हणतो की तू सूर्याला कसं काय सांगशील, तू तर आत्ताच आहे, सूर्य तर केव्हाच आहे, मग तू सांगितलंस असं कसं काय. मग त्यावेळेला ते अवतार रहस्य ते सांगतात की मी हा काय माझा पहिला जन्म नाही, तुझा पण पहिला जन्म नाहीये, तुला काही आठवत नाहीये पण मला सगळं आठवतंय. आणि एक प्रकारे मी ईश्वर स्वरूप आहे हे व्यक्त करतात गीतेमध्ये. तसं हा योग पूर्वापार माहितीच आहे आणि राजर्षींनी हा आचरलेला आहे. एवम परंपरा प्राप्तम इमम राजर्षियो विदुः.
पण स कालेनेह महता योगो नष्ट परंतप. म्हणजे काळाच्या ओघामध्ये लोक हळूहळू उपभोगाला आसक्त होत राहिले आणि त्याच्यानंतर त्यांनी हा योगाची धारणा टाकून दिली आणि म्हणून हा योग आता नष्ट झाला. योग नष्ट झाला याचा अर्थ योग नष्ट नाही झाला, योग करणाऱ्या व्यक्ती हळूहळू काळाच्या ओघात सापडेनाशा झाल्या. याचा अर्थ असं सांगायचा आहे की निष्काम रीतीने मटेरियल काही गेन्स नकोयत, ईश्वरासाठी ईश्वर हवाय आणि त्या भूमिकेतून कर्मयोग आचरणं आणि ईश्वरप्राप्ती हा मुख्य उद्देश ठेवणाऱ्या व्यक्ती समाजामध्ये विरळ होत गेले. गाईड करून कोणीतरी दाखवू शकेल अशा प्रकारच्या व्यक्ती कमी आहेत. आज ही तीच अवस्था आहे. म्हणजे अनेक प्रकारच्या अध्यात्माच्या बेनिफिट्स सांगणारे खूप सारे लोक सापडतात, पण मुख्य अध्यात्माचा जे भाग आहे की स्वरूपानुसंधान आणि त्याच्या माध्यमातून आत्मज्ञान करून घेणं हाच भाग आहे. दुसरा काहीतरी गेन्स करण्यासाठी अध्यात्म करायची आवश्यकता नाही हे सांगणारे व्यक्ती विरळच आहेत, जे मध्यवर्ती मार्ग सांगू शकतील. आणि तेच भगवंत ते सांगतात की पूर्वापार हा योग, म्हणून हिंदू धर्म किंवा अध्यात्म हे गीतेनंतर सुरू झालं अशातला भाग नाहीये किंवा श्रीकृष्णाने ती सुरुवात केली असं नाहीये. श्रीकृष्ण वॉज द वन की हु रिइंटरप्रिटेड व्यास, भगवान व्यास, की जे पूर्वापार होत आलेलं आहे वेदांमध्ये अनेक पिढ्यांमध्ये ऋषींनी. म्हणून वेद अपौरुषेय आहेत असं म्हटलं जातं. अपौरुषेय याचा अर्थ कोणी एकाने ते रचलेले नाहीत, कोणी एकाने ते त्याचं क्रेडिट घेऊ शकत नाहीत. कित्येक पिढ्या याच्यामधून संशोधन करता करता एक बाह्य जगाचं संशोधन आहे, या सृष्टीच्या मुळाशी कुठली तत्व आहेत ते समजून घेणं वैज्ञानिक प्रयोगांच्या साह्याने, आणि एक आंतरिक संशोधन आहे की ज्याच्यामध्ये माझं मूळ स्वरूप काय आहे हे समजून घेण्यासाठी म्हणून केलेले अटेम्प्ट्स, याच्या माध्यमातून ते ज्ञान विकसित होत आलं, पिढ्यानपिढ्या विकसित होत गेलं आणि त्याच्या माध्यमातून वेदांची निर्मिती झाली. वेदांचा तो मुख्य ज्ञानाचा भाग आहे, त्याला उपनिषद असं म्हटलं जातं. आणि उपनिषदांमध्ये पण त्या तत्वाचं स्वरूप हे सांगितलं गेलं, पण ते अनुभवणार कसं हे सांगण्याची आवश्यकता निर्माण झाली. त्यावेळेला गीतेने सर्व उपनिषदांचं सार एकत्रित करून सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदना असं म्हटलंय की कृष्णांचं जे बाळपण आहे ते सगळं गोकुळामध्ये गेलं. गाई वासरं आणि त्याच्यामध्ये दूध काढणं वगैरे सगळ्या गोष्टी करत होते. त्याप्रमाणे त्याने ते आपलं ते जे दुग्धा गोपाल नंदना, गोपाल ही जी भूमिका आहे ती शेवटपर्यंत सोडली नाही. तसं त्यांनी काय केलं पुढे मोठं झाल्यानंतर की सगळ्या उपनिषद म्हणजे जणू काही गायी आहेत आणि त्या गायींचं दूध काढून म्हणजे सारभूत भाग म्हणजे गीता निर्माण केली. आणि मग त्यांनी गीतेमध्ये या सगळ्या जुन्याच असलेल्या तत्वांचं एक प्रकारे नवीन समाजाला किंवा नवीन पिढीला अजून सोप्या रीतीने कळता येईल, आचरता येईल अशा प्रकारच्या भूमिकेतून ते सार मांडलेलं आहे. म्हणून ज्यावेळेला ते उदाहरण देतात त्यावेळेला अर्जुन हा राजकुळातला आहे, अर्जुनाला कुठल्या तरी एखाद्या विरक्त पुरुषाचं उदाहरण देऊन चालणार नाही, म्हणून त्याला उदाहरण पण देताना जनक राजाचं दिलेलं आहे की असा योग कोणी आधी आचरला, अशा प्रकारे कोण वागलं, जनक राजा वागला. एकटा जनक राजा नाही, कर्मणेव ही संसिद्धीम अस्तिता जनकादया, म्हणजे जनकासारखे अनेक लोक असे राजे होऊन गेले. देखपा जनकाधिक, जनक आणि इत्यादी लोक, जनकाधिक कर्मजात अशेख, म्हणजे सगळी कर्म त्यांनी सोडलेली नाहीत, राज्यकारभार करत राहिले. सगळ्या गोष्टी राजा म्हणून जे जी कर्तव्य आहेत प्रजेबद्दलची ती सगळी केली, जे जे उपभोग आहेत ते पण उपभोगले, पण आतमध्ये जे योगाची भूमिका आहे न सांडिता मोक्ष सुख पावते झाले, म्हणून राज्य पण त्यागून गेले अशातलाही भाग नाही. म्हणून जी एक अध्यात्माबद्दलचे एक मिसकन्सेप्शन्स आहेत की हे सगळं रिटायरमेंट नंतर करायचा भाग आहे, त्याच्यानंतर सगळ्या गोष्टींमधून तुमचा इंटरेस्ट कमी 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 होत जाईल आणि मग तुम्ही काही धड उपभोगू शकणार नाही, अशा प्रकारच्या सगळ्या मिसकन्सेप्शन्स गीता घालवून टाकते. की जनकासारखा राजा जो राज्यकर्म करतोय त्याला अनेक गोष्टी कराव्या लागत असतील. एखाद्या पॉलिटिशियन्सला त्यांना कितीही आतून ते खूप सुंदर, लालबहादूर शास्त्रींच्या चरित्रामध्ये पूर्वी एक वाक्य होतं की जे आदर्शवादी व्यक्ती असतात ते जनरली राजकारणात जात नाहीत कारण त्यांना झेपत नाहीत, ते आपले आदर्श पाळायचे की राजकारण करायचं, मॅनिप्युलेशन जमत नाहीत.
ते एकतर राजकारणात जात नाहीत, गेले तर सक्सेसफुल होत नाहीत. सक्सेस आणि जर का सक्सेसफुल झाले तर मग ते आदर्शवादी राहत नाहीत. कारण काय आहे की सगळ्या प्रकारच्या मॅनिप्युलेशन्स मध्ये तो माणूस हरवून हरवून जातो. तसं एखादा राजा ज्यावेळेला राज्यपदावर बसतो आहे त्याला किती गोष्टी मॅनेज करायला लागत असतील, सर्व प्रकारची पॉलिटिक्स त्यांनाही मॅनेज करावी लागलीच असतील की, पण ते करत असताना पण आतली भूमिका न सोडता तो माणूस मोक्षाच्या पदाला जाऊ शकतो. हे उदाहरण म्हणून जनकाचं दिलं जातं. खूप सुंदर गोष्टी आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये भाष्य करताना स्वामींनी अनेक राजांची नावं याच्यामध्ये घेतलेली आहेत, की एकटा जनक नव्हे, जनक हे तर आदर्श म्हणून मानलं जातं. सीतेचे वडील विदेह जनक असं त्यांना म्हटलं जात असे. विदेह याचा अर्थ देहाची वेगळी अवस्था नाही, मोक्षाला प्राप्त झालेली आत्मस्थिती प्राप्त महापुरुष जो जनक राजा आहे, जो अष्टावक्र गीतेमध्ये अष्टावक्रांचा शिष्य आहे, 12 वर्षांचा मुलगा. ती स्टोरी पण खूप इंटरेस्टिंग आहे. पण की ज्या वेळेला तो राज्यसभेमध्ये बसला होता आणि त्याच्यानंतर ज्ञानी व्यक्तींना बोलावून त्याच्यामध्ये तत्वचर्चा करण्याचं त्याने एक सभा आयोजित केलेली होती आणि मोठमोठे ऋषी येऊन बसलेले होते. आणि ते ऋषी बसलेले असताना तिथे एक मुलगा आला 12 वर्षांचा साधारण, की जो अष्टावक्र, म्हणजे त्याचं शरीर अतिशय बेडप होतं, त्याला म्हणजे कुरूप म्हणता येईल अशा प्रकारची व्यक्ती. आणि चालताना पण ते वेड्यावाकड्याप्रमाणे लंगडत लंगडत आल्यानंतर सगळे लोक हसायला लागले, ऋषी हसायला लागले. तर त्याच्यावर तो अष्टावक्र पण जोरजोराने हसायला लागला. आणि त्यांचं हसणं थांबल्यावर, आणि एकतर हा असा वेडावाकडा चालणारा मुलगा त्यात हसतोय म्हटल्यानंतर लोक आणखीन हसायला लागले. त्याच्यावर त्यांचं हसणं संपल्यावर हा आणखीन जोरात हसला. त्यावेळेला जनकाला आश्चर्य वाटलं आणि तो म्हणाला की तू असं का हसतोयस? तर तो म्हणाला, राजा, मला तुझ्या बुद्धीची कीव येते. का? तर तू अशा प्रकारच्या तत्वाची चर्चा करायला हे सगळे चांभार लोक का बोलवलेस? तर त्याच्यावर सगळे स्तब्ध झाले. तर त्याचं म्हणणं असं होतं की ज्याप्रमाणे चर्मकार लोक हे केवळ चामड्याशी संबंधित असतात, बाकी त्यांना काही घेणं देणं नसतं, त्याप्रकारे हे सगळे ज्ञानी लोक म्हणतायत पण माझं शरीर कसं आहे ह्याच्यावरून मला हसतायत, त्याच्या आतमध्ये तत्वाकडे त्यांचं लक्ष जात नाही. एखादी व्यक्ती वाकडी तिकडे असली याचा अर्थ आतमध्ये तत्व वाकड तिकडे नसतं. मंदिर कसंही असलं, भग्न असलं किंवा चांगलं असलं तरी आतमधला देव तोच असतो. त्याप्रमाणे आकाश तेच असतं. त्याप्रमाणे ज्यांचं तत्वाकडे लक्ष जात नाहीत हे लोक तत्वाची चर्चा काय करतील, असं म्हटल्यानंतर सगळे अवाक झाले. आणि दुसऱ्या दिवशी जनक राजा त्यांना शोधत 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 गेला आणि त्या 12 वर्षाच्या मुलाला बोलावून त्याला सुवर्ण सिंहासनावर बसून त्याच्या पायाशी बसून ज्ञान ग्रहण केलं. आणि अक्षरशः पहिला प्रश्नच त्याचा हा होता की ज्ञान कशाने प्राप्त होईल, भक्ती कशाने प्राप्त होईल. त्यावेळेला हा 12 वर्षांचा गुरु सांगतो आहे आणि हा राजा पायाशी बसलेला आहे. त्यांच्या पहिल्या काही वाक्यामध्येच हा आत्मज्ञानी होऊन गेला, अशा प्रकारची ती स्टोरी. इतका तपश्चर्याने परिपूर्ण व्यक्ती. पुढे शुकदेवांचा तो गुरु होता, म्हणजे शुकदेव म्हणजे व्यासांचा मुलगा, भगवान व्यासांचा मुलगा. व्यासांचा हा मुलगा अतिशय जन्मापासून ज्ञानी असं म्हटलं जातं, जन्मापासून विरक्त, की त्याला काहीही जगाशी काही घेणं देणंच नव्हतं. आणि जसजसं वय वाढत गेलं तसतसं त्याला हे सगळं संसार सोडून निघून जावं अशा भूमिकेत तो होता. आणि तो चाललेला असताना अंगावर धड वस्त्र पण नाही, एखादी कौपीन असेल तर असेल, अशा प्रकारे चाललेला असताना एका सरोवराच्या किनारी तो चाललेला होता. मागून व्यास त्याला थांबवायला म्हणून धावत होते. आणि तो चाललेला असताना त्या सरोवरामध्ये काही स्त्रिया स्नान करत होत्या. आणि हा अशा प्रकारचा एक तरुण युवक चाललेला आहे की ज्याच्या अंगावर वस्त्र पण नाही, त्याची शुद्ध पण त्याला नाही. त्याला बघितल्यानंतर त्या स्त्रियांच्या मनात कुठलाच भाव निर्माण नाही झाला. त्या तशाच स्नान करत राहिल्या. आणि मागून व्यास ज्यावेळेला धावत आले त्यावेळेला व्यासांना बघून मात्र त्यांनी आपली वस्त्र सावरून घेतली. त्याच्यावरून त्याला असं वाटलं, शुकाला, की आपण एवढे ज्ञानी आहोत की आपल्याला बघून या स्त्रियांच्या मनात काही लज्जा उत्पन्न झाली नाहीत. आणि माझे वडील जरी असले तरी ह्यांचं अजून थोडंसं कमी आहे. यांना बघून स्त्रियांच्या मनात लज्जा निर्माण झाली. तर त्याच्यावर व्यासांनी असं सांगितलं त्याला की तू कुठेही जा, पण एक काम कर, जायच्या आधी जनक राजाला भेटून जा. आणि त्याप्रमाणे जनक राजाचं जणू काही
ज्ञान एवढं काय आहे की व्यास सांगतात की जनकाला भेटून जा, म्हणून टेस्ट करण्याच्या भूमिकेमध्ये शुक त्यांच्याकडे गेला आणि पहारेकऱ्याने अडवलं त्याला की कुठे चाललंय. तर तो म्हटला की मला राजाला भेटायचं आहे. तर त्याने आज वर्दी दिली की असं असं एक तरुण आलाय की ज्याच्या अंगावर काहीही नाहीये, त्याचं भान पण त्याला नाहीये, अतिशय विरक्त आहे, तर तो तुम्हाला भेटायचं म्हणतोय. तर भेटायचं म्हणतोय म्हटल्यावर जनकाने निरोप पाठवला की त्याला असं सांग की संगत त्यागे सुखी भव. संगत त्याग कर आणि सुखी हो. तर तो म्हणाला, शुक तर म्हणाला की माझ्याकडे काय संघ आहे, मी सगळं सोडून आलेलो आहे, अंगावर वस्त्र पण नाहीये, अशा प्रकारचा मी ऑलरेडी संगत्याग केलेला आहे. तर तसं राजाला जाऊन कळव की मी संगत्याग करूनच झालेलो आहे. तर त्याच्यावर पुन्हा राजाने हाच निरोप पाठवला की संगत्याग कर आणि सुखी. मग त्याने विचार केला की हा असं का म्हणतोय. मग त्याच्या मनात असं लक्षात आलं त्याला की मी विरक्त आहे, अशा प्रकारच्या ज्ञानी भूमिकेमध्ये आहे, या अभिमानाचा संग माझ्या अंतःकरणाला आहे, त्याच्यामुळे माझं मूळ तत्वस्वरूपाकडे लक्ष जात नाहीये, त्याचाही त्याग कर, मग सुखी होशील. म्हणजे मी अमुक एक कोणीतरी आहे, हाच संघ आहे, व्यक्तिमत्वाचाच संघ आहे. म्हणून गीतेमध्ये पुढे मूळ स्वरूपाशी तादात्म्य पाहून कसं राहायचं त्याच्यावर जी अप्रतिम ओवी आहे ज्ञानेश्वर महाराजांची, की म्हणून अर्जुन पण न घेता तू अर्जुन आहेस, अशा प्रकारच्या भूमिकेत तू आहेस. मी अर्जुन आहे, मी कुंतीचा मुलगा आहे, मला युद्ध करायचं आहे, ही सगळी जी भूमिका आहे ही सगळी व्यक्तिमत्वाशी संबंधित भूमिका आहे. ती सगळी टाकून दिली तरी सुद्धा मी आहे एवढं उरतच, त्याला नाव देण्याची गरज नाही. म्हणून अर्जुन पण न घेता मी ऐसे जे पंडुसुता, मी असं जे शुद्ध मी असं जे उरतं ते तत्वता तयाचे रूप, ते त्या ईश्वर तत्वाचं मूळ स्वरूप आहे. त्याच्याकडे लक्ष ठेवून राहिलास की तुला हे लक्षात येईल की तू तत्वस्वरूपच आहेस. तशा प्रकारे तो उपदेश जनक राजा शुकदेवांना करतो आहे की संगत त्याग कर, म्हणजे मी विरक्त आहे हा अभिमान पण टाकून जा, केवळ मी आहे या भूमिकेत राहा आणि मग सुखी होशील. जोपर्यंत व्यक्तिमत्वाचा आविर्भाव अंतःकरणावर आहे तोपर्यंत व्यक्तिमत्वाशी संबंधित असलेल्या सगळ्या गोष्टी अंतःकरणात येत राहणार आहेत. त्याने माणूस सारखा सुख आणि दुःख यांच्या हेलकाव्यामध्ये स्वतःला वाहू देऊ शकतो. जेव्हा ते सगळं सोडून केवळ आत्मस्वरूपाशी संबंधित होऊन राहील तेव्हा काहीही करण्याची आवश्यकता नाही. आपल्या इथेच स्वतःमध्येच ती व्यक्ती परिपूर्ण आहे असं अनुभवत आहे. जे मुकुंदराजांनी म्हटलेलं आहे की नदी उगमी स्थिरावे तरी तिचं सिंधू पण का न यावे. खूप इंटरेस्टिंग आहे ही थेअरी की नदी पर्वतामध्ये कुठेतरी उगम पावते, हळूहळू वाहत वाहत तिला अनेक प्रवाह येऊन मिळतात आणि मग ती थोडं मोठं स्वरूप धारण करते आणि शेवटी ज्यावेळेला समुद्राला मिळते त्यावेळेला समुद्र एवढी विशाल होऊन जाते. जर का एवढा प्रवाह न घेता ती जर का जिथून उगम पावली तिथेच स्थिर झाली तर आहेही तेच सिंधू आणि समुद्राला स्वरूप तिला प्राप्त होईल. म्हणजे असं म्हणायचं आहे की एक व्यक्ती या ना त्या कारणाने इकडे तिकडे जाऊन जाऊन ईश्वराचा वेध घेता घेता तो कुठेतरी लांब आहे असं म्हणून वेध घेण्यापेक्षा जिथे आहेस तिथे म्हणजे तुझ्या मूळ स्वरूपाशी संबंधित होऊन राहा, की आहे इथेच ईश्वर स्वरूप आहे असं सांगायचं. तसं जनकाचं उदाहरण इथं दिलेलं आहे की कर्मणैव समसिद्धी, कर्म करता करताच सगळं काही त्यागल्यानंतर कर्म करतो त्याच्यानंतर ज्ञान प्राप्त करतो असं नाही. प्राप्त कर्तव्य कर्म नीट करतो आहे, त्याच्यामध्ये अंतःकरण जर का ज्ञानाने उजळलेलं असेल तर ती कर्म पण निर्वेदपणे आपोआपच हातून घडतील, काहीही प्रॉब्लेम येत नाही. लोक जनरली असं समजतात की कर्माच्या मुळे अंतःकरण सारखं व्यथित होतं, कोणाशी ना कोणाशी क्लॅशेस होतात, मग त्यापेक्षा लोकांशी भेटणं नको, बोलणं नको, कोणाशी काही नको, माझा मी एकांतात राहीन. ते एक प्रकारे अंतःकरणातली अस्वस्थता त्यागण्याचा हा एक पळवाट आहे, त्याची ही पळवाट आहे. त्याचा अर्थ ज्ञानस्थिती प्राप्त झाली अशातला भाग नाही. रामकृष्णांकडे एक व्यक्ती आली होती, पण रामकृष्ण अशा प्रकारचं प्रतिपादन करत असत की वैराग्य पाहिजे, कोणाशी फार इंटरेस्ट नाही पाहिजे तुमचे मटेरियल लाईफमध्ये, तर विषयांपासून वैराग्य पाहिजे. तर त्याच्यावर तो माणूस असं म्हणाला की जनरली मी पण डॉक्टर होते, म्हणजे ॲक्च्युली सक्सेसफुल डॉक्टर होते, आणि ते म्हणाले की मला पण अशा प्रकारे मटेरियल लाईफमध्ये फारसा इंटरेस्ट नाही आहे, माझं लक्ष फारसं गुंतलेलं नसतं. तर त्याच्यावर रामकृष्ण पटकन म्हणाले की अशा प्रकारे विस्कळीत मनाने असणं म्हणजे वैराग्य नव्हे.
डिसइंटरेस्ट टुवर्ड्स वर्ल्डली लाईफ म्हणजे वैराग्य नव्हे, आतमध्ये ईश्वराबद्दलचा अनुराग, ईश्वराबद्दलचं प्रेम आणि त्याच्यातून आलेला विषयांबद्दलचा विराग म्हणजे वैराग्य. म्हणून काय धरलेलं आहे गोंदवलेकर महाराजांचं जे म्हणणं आहे की काय सोडायचं याच्यापेक्षा सुद्धा काय धरायचं याच्याकडे लक्ष ठेवा. त्याप्रमाणे अंतरंगामध्ये ईश्वर प्रेम म्हणा किंवा आत्मस्थिती म्हणा ही धरलेली आहे आणि मग त्याच्या एकूण रिलेटिव्हिटीमध्ये बाकी गोष्टींमध्ये फारसा इंटरेस्ट नाहीये, मग ओके. पण कर्म करत असताना कर्मामध्ये विस्कळीत असणं, कर्मामध्ये ढिलं असणं हे पण अपेक्षित नाही. सगळी कर्म अप्रोप्रिएटच चाललेली आहेत आणि ती कर्म करत असताना त्याच्यामध्ये आग्रह नाहीये की या गोष्टी मी केल्यानंतर सुद्धा माझ्या मनाप्रमाणे व्हायलाच पाहिजेत, त्यातला च काढून टाकलेला आहे. जे ड्यू कर्म आहे ते करतो आहे, त्याच्यानंतर जे होईल ते ईश्वराची मर्जी. अशा प्रकारे तो त्या कर्मामध्ये रेंगाळत बसत नाहीये, त्याला योगी असं म्हटलंय. म्हणून पुढे गीतेने त्यागी आणि संन्यासी या दोन गोष्टींच्या डेफिनेशन केल्यात. त्याच्यामध्ये ते म्हणतात की सर्व कर्मफल त्यागम, कर्माच्या फळाचा त्याग म्हणजे ते सगळ्याचा जो आग्रह आहे त्याचा त्याग. फळाचा त्याग याचा अर्थ पूर्वी स्वामी असं म्हणत की जनरली माणसं कर्मयोग आपल्या नोकरीला लावून बघतात की नोकरीमध्ये आम्हाला प्रमोशन मिळालं तर मिळालं, अप्रेझर मिळालं तर मिळालं, मग काय पगार मिळाला तर मिळाला, ह्याला कर्मयोग म्हणत नाही. समजलेलं नाही असाच त्याचा अर्थ आहे. ज्या गोष्टी जशा करायला पाहिजे तशा त्या व्हायलाच पाहिजेत हातून, पण त्याच्यानंतर सगळ्या कर्म केल्यानंतर एक अनाकलनीय शक्ती आहे, दैव असल्याला म्हटलं जातं, की ज्याच्यामुळे त्याचा आउटकम आम्हाला हवं तसं मिळेल असं दरवेळेला सांगता येत नाही. त्याचा आग्रह नाहीये, त्याचं जी भूमिका आहे जे मिळायचं ईश्वराच्या इच्छेने मिळेल, पण कर्म करण्याची भूमिका माझ्याकडे आहे, ती नीट करणं आणि त्याच्यानंतर फळाचा आग्रह न धरणं, अशा प्रकारचा कर्मयोग. आणि मग तो कुठलंही कर्म असो, युद्धासारखं कर्म असो, राज्यकर्म असो किंवा साधं शेतीसारखं कर्म असो, काहीही कर्मामध्ये अंतरंग निस्संग ठेवणं हे कर्मयोगाचं फलित आहे. आणि असे अनेक राजे होऊन गेले, त्याच्यामध्ये त्यांनी मग अश्वपती, प्रियव्रत, ऋतुपर्ण, असं अंबरीश अशा अनेक राजांची नावं दिलेली त्या एकूण उदाहरणामध्ये. तर अश्वपती, एक दोन राजांची फक्त गोष्टी आहेत की अश्वपती म्हणजे कोण आहे, तर तो कैकेय देशाचा राजा होता, कैकेयीचे वडील खरं. आणि एका प्रकारे राजकर्म पण करतो आहे आणि ज्ञानी पण आहे, म्हणून ऋषी अनेक त्याच्याकडे वेगवेगळ्या उपासना करणारे मध्यवर्ती अध्यात्म मार्ग काय आहे हे समजून गेलं, त्याच्याकडे गेलेले. त्याचं गोष्ट जी आहे ही छांदोग्य उपनिषदामध्ये येते की त्यांना तो विचारतो की तुम्ही कुठल्या प्रकारची उपासना करता. मग ते सांगतात की आम्ही अमुक एक प्रकारची उपासना करतोय, कोणी म्हणतो आम्ही तेजाची उपासना करतो. आणि त्यावेळेला तो असं म्हणतो की तुम्ही वैश्वानराची उपासना करा. वैश्वानर याचा अर्थ आपल्या अंतरंगात असणारी शक्ती. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः, हे जे गीतेमध्ये म्हटलंय की अंतरंगात म्हणजे प्रत्येकामध्ये असलेला अग्नी म्हणजे काहीतरी शक्ती, अंतस्थ शक्तीची म्हणजे स्वरूपाची उपासना करा असं त्याला सांगायचं आहे. आणि हे ज्ञान ते ऋषीपुत्र कोणाला विचारायला जातात, तर एका राजाला विचारायला जातात, कारण की तो राजा आहे त्याच्याबरोबर पण तो ज्ञानी पण आहे. तसेच अनेक राजांचा प्रियव्रत नावाचा जो राजा आहे, तो प्रियव्रत राजा म्हणजे ब्रह्मदेवाचा मुलगा मनूचा मुलगा हा प्रियव्रत, की जो जन्मापासून भक्त होता, विष्णूचा ज्ञानी होता, त्याला राज्यबिज्य करण्याची मुळीच इच्छा नव्हती. आणि तरी सुद्धा एकूण सृष्टीची रचना नीट व्हावी म्हणून राज्य करायला पाहिजे असं त्याला ब्रह्मदेवांनी नारदांनी समजावलं. शेवटी त्यांच्या आग्रहास्तव त्याला असं सांगितलं की तू ज्ञानी असलास तर त्याच ज्ञानाच्या प्रकाशामध्ये तू कर्म कर, काय प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून ईश्वराची इच्छा, ईश्वराची आज्ञा, गुरूंची आज्ञा म्हणून त्याने आयुष्यभर नीट राज्य केलं. असं म्हटलं जातं की ही सगळी 7 पृथ्वीची जी खंड आहेत आणि सगळे महासागर आहेत हे त्याने निर्माण केले. म्हणजे नीट व्यवस्था ऑर्डरमध्ये लावलं. ह्याच्या पलीकडे आपण अद्भुततेमध्ये जायला नको की ती सगळं जे अनेक पाण्याचे प्रवाह आहेत तिथे जणू काही त्याचा रथ चालला, म्हणून ते पाण्याचे प्रवाह वेगळे झाले आणि ही खंड सप्तखंड निर्माण झाली, अशी स्टोरी आहे. आणि त्याच्यानंतर ही सगळी कर्म करून झाल्यानंतर ज्या वेळेला त्याला असं लक्षात आलं की आपला आता कार्यभाग संपलेला आहे, त्यावेळेला सगळ्या गोष्टी सोडून देऊन आयुष्याच्या शेवटी तो विरक्त होऊन त्याने देह ठेवला. त्याला सांगायचं असं आहे की
आम्हाला अध्यात्माबद्दल इंटरेस्ट आहे, याचा अर्थ व्यावहारिक कर्म सगळी सोडल्यानंतर ते होतो अशातला भाग नसून ज्ञान आणि कर्म याचा जो संबंध आहे तो जर का आम्ही नीट समजून घेतला तर कर्माच्या साह्यानेच आम्ही उन्नती करत करत ज्ञानस्वरूप होऊन राहू शकतो. आणि ज्ञानस्वरूप झाल्यानंतर पण अमुक एकच कर्म केलं पाहिजे असं कुठल्याही प्रकारचं डेकोरम नाही. तुम्ही कुठलीही कर्म करत असताना तुम्ही ज्ञानी असू शकता. म्हणून देखपा जनकाधिक कर्मजात अशेख, त्याला स्वामींनी असं भाष्य केलंय की अशेख म्हणजे संपूर्ण कर्म सोडली नाहीत. म्हणजे राजा लोकांना अनेक कर्म असतील, त्यातली काही कर्म ही अनावश्यक पण असू शकतात. जसं मनोरंजनाचे कार्यक्रम काहीतरी करत बसले, भाट लोकांना बोलवलं, त्याच्यानंतर स्तुती गाऊन घेतली वगैरे जी कर्म आहेत ती कदाचित त्यालाही कर्टेल करावी लागली असतील. ती न सोडता जी आवश्यक राज्यकारभाराची कर्म आहेत ती करता करता कर्मजात अशेक न सांडिता, सगळी नाही सांडली पण काही अनावश्यक कर्म कमी गेली, तसं आम्हालाही आमच्या व्यवहारामध्ये करावं लागू शकतं. एकूण दिवसभराचं आमचं शेड्यूल बघितल्यानंतर या गोष्टी कमी केल्यानंतर चालतील, आम्हाला वेळ मिळेल अशा प्रकारच्या ज्या भूमिका असतात, जिथे मन उगीच कुठेतरी फिरत आहे, मन डल होत आहे, अनावश्यक लोकांशी संबंध येतो आहे, त्या गोष्टी आम्ही कंट्रोल केल्या पाहिजेत, हे पण त्याला सांगायचं. नाहीतर केवळ अध्यात्मधारणा समजली आणि त्याच्यानंतर कर्म करतो आहे, याचा सांधा जो आहे तो सांधा उपासनेच्या माध्यमातून अंतःकरणामध्ये बसतो. पण त्याच्यासाठी स्वतःला वेळ मिळायला पाहिजे. नुसता वेळ मिळून उपयोग नाही. तो वेळ मिळाल्यानंतर आम्ही शरीराने मनाने ताजेतवाने पण असायला पाहिजे. नाहीतर सगळं दिवस धावपळीत गेला, ह्याच्याशी बोल त्याच्याशी बोल करता करता रात्री 9 वाजले आणि त्याच्यानंतर आता ध्यानाला बसायचंय खरं पण एनर्जी नाहीये, त्याचा काही उपयोग नाही. म्हणून अशा प्रकारे स्वतःचं जीवनक्रम आचरावा की ज्याच्यामधून प्राप्तकर्तव्य कर्म यथायोग्य चाललेली आहेत. कुणालाही विशेष वाटेल अशा प्रकारे तो व्यक्ती वागत नाहीये. अलौकिका नोहावे लोकांप्रती, की मी कोणीतरी वेगळा आहे अशा प्रकारचा पण भाव कोणालाही कळत नाही. गुळवणी महाराजांचं ते उदाहरण स्वामी खूप वेळा देत असत की नारायणपेठेमध्ये ते राहायचे आणि नूतन मराठी विद्यालयामध्ये ते त्यावेळेला ड्रॉइंग टीचर होते. म्हणजे असंही नव्हे की कोणतरी मुख्याध्यापक होते, साधी व्यक्ती ड्रॉइंग टीचर. आणि ते पहाटे लवकर उठून उपासना करून त्यांचं ध्यान पूजा सगळं आटपून सकाळी चालत 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 शाळेत जात. आणि त्यावेळेला नुमवीचे म्हणजे दुसऱ्या शाळेचे जे मुख्याध्यापक होते, तर साने म्हणून ती व्यक्ती होती, ते यांना रोज जाताना बघत असत की एक व्यक्ती सकाळी उठून ज्या प्रकारे शुची अतिशय पांढरे सदरा धोतर कोट टोपी असं घालून ते जात असत. आणि एवढे रोज जाणारी एवढी तेजस्वी व्यक्ती कोण आहे अशा प्रकारचा, म्हणजे दुसऱ्या शाळेतला एक ड्रॉइंग टीचर खरं सांगायचं तर. आणि यांना त्याचं कौतुक वाटत असं की ही व्यक्ती कोण आहे. आणि म्हणून त्यांनी त्याची ओळख करून घेतली की तुम्ही कोण आहात. मग त्यांनी सांगितलं मी असं वामनराव गुळवणी, मी या शाळेमध्ये ड्रॉइंग टीचर आहे. आणि कित्येक वर्ष या दोघांची ओळख आणि भेटत असत, बोलत असत वेगवेगळ्या विषयांवर. त्यांना एवढंच माहित होतं की एक चांगला वागणारा दिसणारा व्यक्ती आणि दुसऱ्या शाळेतला एक ड्रॉइंगचा टीचर. आणि पुढे काही वर्षांनी गुळवणी महाराजांचा बहुतेक षष्टब्दी पूर्ती म्हणजे 60 वर्ष ज्यावेळेला झाली त्यावेळेला त्यांना योगीराज गुळवणी महाराज यांचं तो समारंभ असं म्हणून पेपरमध्ये न्यूज आली. आणि ती कोण आहे म्हणून तो फोटो बघितला तर ते ज्यांच्याशी आपण एवढी वर्ष भेटत आलो ते योगीराज आहेत हे म्हटल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कधी त्यांनी आपली आयडेंटिटी रिव्हील पण नाही केली की मी अमुक आहे, काय काही नाही. आणि पुढे गुळवणी महाराजांना असं विचारलं होतं की तुम्ही या सानेंशी सारखे बोलत होतात आणि त्यांना कधीही तुम्ही सांगितलं का नाही, बरं ती व्यक्ती आध्यात्मिक पण नाहीये. त्याच्यावर ते म्हणाले, गुळवणी महाराज म्हणाले की त्यांना जरी का अध्यात्माची आवड नसली तरी त्यांचे आणि माझे विषय वेगळे होते बोलण्याचे, त्यामुळे मी ह्या क्षेत्रात काय करतो हे सांगायची काय गरज आहे असं म्हणून त्यांनी सांगितलं नाही. अशा प्रकारे एखादी व्यक्ती तिच्या अंतर्भूत गुणांमुळे तेजस्वी होऊन जाऊ शकते. ते तेज दरवेळेला अशा प्रकारे बाह्यता रिफ्लेक्ट होईल आणि रस्त्यातून फिरताना कोणीतरी आम्हाला बघेल असं सांगता नाहीये. युनिक घटना आहे ती, त्याच्या मागे त्यांच्या आयुष्यभराची तपश्चर्या उभी आहे. पण किमान आम्हाला आमच्याकडे बघावं असं वाटलं पाहिजे, समाधान वाटलं पाहिजे की हा दिवस सत्कारणी लागला. तशा प्रकारची भूमिका सर्व कर्म करत असताना पण करता येते. हे शास्त्र
जनकाच्या माध्यमातून इथे उदाहरण देऊन केलेलं आहे. आणि त्याला एक दुसरी भूमिका पण आहे की ज्यावेळेला राजा अशा प्रकारे करतो त्यावेळेला ती प्रजा पण अशा प्रकारच्या राजाचा आदर्श घेऊन चालत असते. म्हणून विवेकानंदांवर काही वेळेला ऑब्जेक्शन घेतली जात की तुम्ही सगळ्या ह्या संस्थानिक राजे रजवाडे यांच्याकडे जाऊन बसता, तुम्ही सामान्य लोकांकडे जात नाही. तसं नव्हतं ऍक्च्युली, पण लोकांना जनरली नजरेत हेच भरतं की तो राजाकडे गेला होता, संन्यासी आहे आणि राजाकडे जाऊन बसला. तर त्याच्यावर त्यांनी असं म्हटलं होतं की तुमच्या डोक्यात ही गोष्ट शिरत नाहीये की प्रत्येक एका छोट्या छोट्या व्यक्तीला जाऊन उपदेश करण्यात बसण्यापेक्षा जो राजा आहे त्याला जर का मी सत्कारण्याला लावला, सन्मार्गाला लावला, तर त्याच्या इन्फ्लुएन्सने त्याची प्रजा पण हळूहळू सात्विक होत जाईल. म्हणून एक आदर्श व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं ह्याचं उदाहरण राजाच्या भूमिकेतून दिलेलं आहे. आणि त्याच्याकडे बघून अनेक लोक शिकत असतात. हा जो भाग आहे तो पुढे याच्यामध्ये येत आहे की यद्यद आचरती श्रेष्ठ, जो श्रेष्ठ व्यक्ती आहे तो जे करतो त्याला बघून लोक शिकतात. आणि त्यामुळे तरी तू असं कर, कारण की अर्जुन स्वतःच लिडरशिपमध्ये आहे युद्धामध्ये, आणि त्याने जर का ते युद्धकर्म टाकलं तर त्याच्याकडे बघून बाकीचे लोक पण युद्धनिवृत्त होतील आणि सगळाच प्रॉब्लेम होईल. म्हणून एक मुख्य भूमिका की जनकाचं उदाहरण देऊन अर्जुनाला हे सांगण्यात चाललेलं आहे की तो राजकुळातलाच होता, तू पण राजकुळातलाच आहेस, त्यानेही आयुष्यभर कर्मयोग आचारला, तू पण तुझं प्राप्त कर्तव्य कर्म करू शकतोस. त्याने त्या श्रेयस्कर काय आहे हे प्राप्त होईल की नाही अशा भूमिकेच्या प्रश्नामध्ये तू राहू नकोस. हा जो पुढचा भाग आहे तो आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेशू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. उपासनेला दृढ चाल व्हावे, भूदेव संतांचे सदा नमावे. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. नमितो योगी थोर विरागी, तत्वज्ञानी संत, तो सत्कवी वर परात्पर गुरु, ज्ञानदेव भगवंत. ओम.